ही बघा आपली भाजी निवडून झालेली आहे, एकदम साफ केलेली आहे. ही बघा किती मस्त फ्रेश शिरोले आहेत आणि किती मस्त मस्त मुला आहे. मुला किती मस्त. ही बघा एकदम फ्रेश पान आहेत. मुल्याची पानं बघा किती मस्त फ्रेश आहेत एकदम. आपला मुला निवडून झालेला आहे फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी जिमवरून आल्याच्या नंतर घरी काय काय काम करते. ओके, चला तर मग कंटिन्यू राहा व्हिडिओ पुढे बघण्यासाठी. ओके, बाय. बघा फ्रेंड्स किती काम करायला लागतं. बघा घरची कामं असतात. जिमवरून यायचं, वरला शाळेत सोडायचं, शाळेत सोडून परत जिम मध्ये जायचं, परत जिम वरून घरी यायचं. घरातली अशी काम आवडायची. मुलांचं छान असतं ना, मस्त असतं ना मुलांचं. त्यांना काही काम नसतो, काय नाही, फक्त बाहेरचं काम करायचं. आणि आयतं जेवायला नाही का. मुलींचं आयुष्य किती काय होतं ते किती वाईट असतं. वाईट सगळं काम करायला लागतं ना घरातलं. म्हणून दिवस लिहून गेले. बघा किती भांडे. हे बघा पुढे भांडे घासून झाले. कपडे घेऊन चालले कपडे वाल. आणि आज छोटा छोटा बारीक बारीक पाऊस आहे. मी तुम्हाला दाखवते. पाऊस दिसत नसेल व्हिडिओ मध्ये. एकटीच आहे टेरेसवरती. भूत आला तर फ्रेंड्स बघू शकता. हा मुळा आहे आणि हा शरीरासाठी भरपूर चांगला असतो. म्हणून मुळ्याची भाजी खात जा तुम्ही पण. आणि आमच्या घरी कधी पण असतो मुळा साफ करते. आता जाम उशीर झाला आज काम करायला. किडलेली पानं असतात. हे बघा अशी ना किडलेली पान काढायची बघा का. जर तसंच घ्यायला असंच नाही घ्यायचं. हे बघा अशी बघायची. अशी ही मस्त दिसते. ही बघा मुळा साफ करायला ना एकदम सोपं आहे. म्हणजे जास्त वेळ लागत नाही. मुळा साफ करण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. कारण त्याची मोठी मोठी पानं असतात ना मुळ्याची. त्यामुळे ना जास्त साफ करायला म्हणजे जास्त मेहनत नाही लागत.
मुळा साफ करायला. बघा किती काम असतात ना मुलींना. एक संपलं ना दुसरं चालू असतं. एक संपलं ना दुसरं रेडी असतं काम मुलींना. खरंच मुलींचं आयुष्य खरंच खूप वाईट ना. आणि मुलांचं आयुष्य किती मस्त ना. फक्त बाहेरचं काम करायचं आणि घरी आयतं यायचं खायला. हा शिरोला, याला काय बोलतात तुमच्या तिकडे, काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याला काय बोलतात तुमच्या इकडे. आमच्या इकडे शिरोला बोलतात याला. याची पण भाजी मस्त लागते, पण बनवता आली पाहिजे. मुळा आधी कापण्याच्या आधी धुवून घ्यायचा स्वच्छ आणि मस्त धुवल्याच्या नंतर मग कापायचा तो मुळा. आणि मस्त आपला मुळ्याची पानं कापून झालेली आहेत, किती फ्रेश दिसतात बघा. आणि हा जो खालचा भाग आहे ना, हा असा कापून घ्यायचा. चाकू लागला मला. चाकू लागण्याची शक्यता आहे, त्यामुळं बी केअरफुल. ओके, भाजी कापताना असं गोल गोल कापून घ्यायचं. हे नाही का वरचं व्हाईट व्हाईट. पण आली ना काम काम काम. भांडे घासा, कपडे धुवा, लादी पुसा, भाज्या कापा, भाज्या साफ करा, कपडे वाळत टाका. हे चालूच असतं नाही का रोजचं काम तेच. आणि रोजचं दिवसभराचं काम माझं हेच असतं. शाळेत जा, शाळेतून जिमला जा, हे सगळं हे चालूच असतं माझं काम दिवसभर. मी मस्त गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे मस्त. मी गॅलरीमध्ये बसून असं म्हणजे गाड्या वगैरे बघत असं भाजी निवडायला जाम भारी वाटतं. कुत्र्यांचा आवाज येतो. कुत्री बघा कशी बोलतात बघा. आवाज आला का कुत्र्यांचा? कशी बोलतात यार. आपली भाजी किती मस्त फ्रेश मस्त बघा. फ्रेश वाटते ना मस्त. हे बघा असे गोल गोल कापायची. अशी गोल गोल मुळा, खालचा मुळा ना ते नसतं, मूळ असते. अशी गोल गोल कापायची. मी तुम्हाला दाखवते. ही बघा किती फ्रेश दिसते मस्त. असा कापून घ्यायचा, आधी धुवायचा. हे बघा आधी धुवायचं नंतर कापायचा. धुण्याच्या आधी नाही कापायचं कधीच. आणि हे गोल गोल आहे ना, हे महत्त्वाचं आहे. यामध्ये नुसतं पानांचीच भाजी नाही बनवू शकत चांगली. असं एकदा तुम्ही पण ट्राय करा मुळा. फ्रेंड्स, अशीच फटाफट काम शिकायचे असतील तर माझ्याकडून शिका. किती लवकर मी संपवलं काम आणि अख्खी काम माझे झालेले आहेत आणि भाजी पण तोडून झालेली आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय, टेक केअर.